जय महाराष्ट्र मित्रांनो, टेक अपडेट विथ नितीन या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। मित्रांनो, राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आनंदाची बातमी। आता लवकरच त्यांच्या खात्यामध्ये फेब्रुवारीचा सुद्धा हप्ता जमा होणार आहे। हो, आताच आपण मागच्या महिन्यामध्ये जर जानेवारीचा हप्ता घेतला असेल तर आपल्याला फेब्रुवारीचा सुद्धा हप्ता लवकरच सर्व बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। या संदर्भात आता माहिती पुढे आली असून संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आमच्या चॅनलवर जर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण शासनाचं नवनवीन अपडेट, नवनवीन GR याविषयी माहिती आम्ही आमच्या चॅनलवर नेहमी देत असतो। तर सध्या लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी की फेब्रुवारीचा हप्ता लवकरच सरसकट सर्व बहिणीच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। शासनाने आधी स्पष्ट केले आहे की आम्ही सर्व लाडक्या बहिणीला जो लाडक्या बहिणीचा जो हप्ता आहे 1500 रुपयाचा जो सध्या मिळत आहे, यामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता आहे महिन्याच्या पहिल्या हप्त्याला किंवा दुसऱ्या हप्त्याला जमा करण्यात येणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना जास्त वाट पाहायची गरज नाही आहे, कारण महिना सुरू झाल्यावर पहिल्या ते दुसऱ्या हप्त्यामध्येच सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये इथं पैसे जमा करण्यात येणार आहे। सध्याची अपडेट महत्त्वाची अशी आहे की 2100 रुपये शासनाने निवडणुकी आधी सांगितले होते की आम्ही 2100 रुपये प्रति महिना सर्व लाडक्या बहिणींना देऊ, परंतु सध्या तरी 2100 रुपये महिना येणार नाही आहे, केवळ 1500 रुपयेच महिना इथं सध्या तरी होणार आहे सुरू। एप्रिल नंतर, मार्च ते एप्रिल नंतर कदाचित 2100 रुपये महिना हा होऊ शकतो। सध्या तरी इथं एकूण 1500 रुपयेच प्रति महिना सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये येणार आहे। 2100 रुपयेचा अजून काही माहिती किंवा अजून काही अपडेट आलेली नाही आहे। निवडणुकी आधी जरी सांगितली होती की आम्ही 2100 रुपये महिना देऊ, परंतु सध्या तरी तसे काही नाही आहे। या उलट बऱ्याच माता भगिनी, बऱ्याच लाडक्या बहिणी इथं अपात्र झाल्या आहेत, ज्यांची वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असेल किंवा एका कुटुंबामध्ये 2 किंवा जास्त महिलांनी लाभ घेतला असेल, लाभ घेत असतील, त्यांना या योजनेपासून वगळण्यात येईल। सोबतच ज्यांच्या घरामध्ये 4 चाकी वाहने असतील, मागच्या 4 महिन्यापासून जर कोणी या कुटुंबामधील जो व्यक्ती लाभ घेत आहे, अर्थात जी लाडकी बहीण लाभ घेत आहे, त्या जर माता भगिनींना कुठे सरकारी नोकरीमध्ये जर त्या लाभ घेत असतील तर त्यांना सुद्धा या योजनेपासून वंचित राहावं लागेल, त्यांना वगळण्यात येणार आहे। तर सोबतच हे जे काही नवीन निकष आहे यामध्ये आपल्याला पुन्हा एकदा जो काही त्रासदायक गोष्टी होणार आहे, यामध्ये म्हणजे बऱ्याच महिला अपात्र होतील, तर त्यांच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट आहे। सोबतच महत्त्वाची अपडेट, आता शासन दरवेळी नवीन निकष जे आणतात, या निकषानुसार आपण जो सुरुवातीला जो अर्ज केला होता त्या अर्जाची इथं छाननी होणार आहे, आणि या अर्जाच्या छाननीमध्ये जर काही त्रुटी आढळल्यास आपल्याला कदाचित या योजनेपासून बाहेर काढण्यात येणार आहे। सुरुवातीला सांगितलं होतं की लाडक्या बहिणींना आम्ही 1500 देऊ, या 1500 रुपये देत असताना त्यांनी काही मर्यादा टाकल्या होत्या, त्यानुसार आता आपण जर अर्ज चुकवला असेल, जसं की आधार कार्डवर पत्ता चुकीचा असेल किंवा आपण त्यावेळेस अर्ज भरत असताना चुकीचा पत्ता दिला असेल, सोबतच राशन कार्ड आपण दिलं होतं परंतु ज्यावेळेस आपण अर्ज केला त्यावेळेस राशन कार्डमध्ये आपलं नाव नसेल, सध्या जरी नाव आपण ॲड केलं असेल तर ते अपडेट करणं महत्त्वाचं आहे। सोबतच जर आपलं राशन कार्डमध्ये नाव आहे परंतु राशन कार्डला आपण आधार कार्ड जोडला नसेल, सोबतच आपल्या बँकेशी खातं आपलं आधार लिंक नसेल, या काही गोष्टी आहे महत्त्वाच्या, पुन्हा एकदा आपल्याला अपडेट करणं महत्त्वाचं आहे। सोबतच आपण जर अपडेट नाही केलं तर आपल्याला येणारा जो फेब्रुवारीचा हप्ता आहे यामध्ये आपल्याला अडचणी येऊ शकतात। तेव्हा फेब्रुवारीचा हप्ता येण्यापूर्वी या काही गोष्टी करणे आपल्याला आवश्यक आहे, बंधनकारक आहे। तेव्हा सर्व लाडक्या बहिणींना महत्त्वाची सूचना, पुन्हा एकदा आपले खाते KYC करणे बंधनकारक आहे। लवकरच आपल्या खात्यामध्ये इथं फेब्रुवारीचा हप्ता जमा करण्यात येणार आहे। या संदर्भात काय माहिती असल्यास आमच्या चॅनलला आम्ही नक्की देऊ। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय महाराष्ट्र मित्रांनो।